हे वाले काजू, हे चीजवाले जे काजू आहेत ना ते प्रतीक भाऊला पाहिजेत. सो आम्ही आता हे घेतोय. कधीपासून वेट करत येतो हे घ्यायचं. 100 ग्रामचा. टेस्ट करने के लिए नहीं मिलेगा? थैंक यू. है की मम्मी? नाही मला नको. इथे आमचे लॉलीपॉप आणि मंचुरियन आलेलं आहे जस्ट स्टार्टर थिंग. सो आता आम्ही हे खातो पटापट पटापट. आलेला आहे आमचा मेन कोर्स. चिकन हंडी ना की मटका हंडी, काय नाव आहे याचं? मटका हंडी. मटका हंडी बॉक्समध्ये मस्त पॅक करून दिली आहे. बघू शकता वाफ येते. केसरयुक्त मिठा पान. केसरयुक्त मिठा. केसर टाकले. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो आज आहे संडे आणि आज आहे मदर्स डे. सो हॅपी मदर्स डे टू ऑल मदर्स आउट देअर. आणि मी माझ्या मम्मीला सुद्धा विश केलेलं आहे. आणि आता झालेली आहे दुपार. बट मी अजून जेवलेली नाही आहे. अर्धे जेवलेत माझ्या घरचे, मी आणि माझा भाऊ अजून जेवलेले नाही आहेत कारण की आम्हाला भूक नाही लागली बिकॉज ऑफ संडे आहे. सो ॲज युजल सगळं लेट 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 लेट. नाश्ता पण माझा लेट झाला त्यामुळे भूक नाही लागली. पण आता मी जेवायला घेईन आणि बस बघूया आज पुढचा दिवस आपला कसा जातो आहे ते. सो तुम्ही असेच ब्लॉग बघत राहा. तुम्हाला पुढे जे पण काय होईल ते अपडेटेड मी तुम्हाला नक्कीच ठेवेन. सो आता मी पहिल्यांदा जेवून घेते कारण की आता 3:30 वाजून गेलेले आहेत. सो मला भूक लागलेली आहे. आणि ॲक्च्युली आहे ना मी आत्ताच एक मूवी बघून आलेली आहे, द डिप्लोमॅट. खूप छान मूवी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही काही जणांनी बघितला सुद्धा असेल आणि जर का नसेल बघितला तर नक्कीच बघा. खूप इंटरेस्टिंग मूवी आणि खूप मस्त मूवी आहे. सो तोच बघत होती मी आत्ता आणि माझा आत्ता जस्ट कंप्लीट झालेला आहे तो मूवी. सो आता मला भूक पण लागली आहे. सो आता चला जेवायला जाते मी. बघूयाच काय बनलेलं आहे घरी. आणि मम्मी इथे एक्सरसाइज करत बसलेली आहे आणि मम्मीला हे चॉकलेट दिलंय माझ्या एका भावानी. हा ना मम्मी, खाशील तू? सर्वांनी अख्खं नाही, पूर्ण एकटी खा. सर्वांनी खायचं. मी आता जेवायला घेतलेलं आहे आणि आज जेवणामध्ये आहे भाकरी, भात, मेथीची भाजी, डाळ आणि हे कालवण आहे सुकटीचं. सो मी आता लंच करून घेते पटकन. माझं जेवण झालेलं आहे आणि मी झाडांना पाणी वगैरे पण घातलं आहे. वरती कपडे सुकत लावले आहेत त्यामुळे दिसतात. तर बघा इथे मम्मी आहे ना, एवढा दिवस मम्मीला बरं नव्हतं म्हणून मम्मी काय हे सगळं करत नव्हती काहीच. म्हणजे आता पण बरं नाही आहे पण थोडीशी आता बरी झाली तर लगेच बघा हे करायला लागले सगळं झाडांचं वगैरे. तिला सांगितलं की नको करू, नंतर कर किंवा मला सांग, पण जरा बरं वाटायला लागलं तर लागली हे सगळं करायला मम्मी. झाड माझे वाढवलेले झाले. हां ॲक्च्युली झाडांची थोडीशी वाट लागलेली आहे कारण कारण की मम्मी खूप केअर करायची त्यांची, पण आता थोडीशी कमी केअर होते. म्हणजे मी घालते पाणी पण थोडंसं सुकलेच झाडं आता. काय केलंस तू? ह्याला नीट केलं, हे असं इकडं आलं होतं, ह्याला काठी लावून असं केलं. ठीक आहे बस आता, बाकी काय करू नकोस. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी मला आहे ना ही एसीची जी हे इन्व्हर्टर आहे ना एसीचं, त्याचा हा कोपरा मला त्या दिवशी लागला कारण की मी झाडांना पाणी घालत होती आणि मी सडनली अशी वरती उठली तर मला हा एसीचा कोपरा लागला माझ्या डोक्याला. थोडंसं रक्त आलं बट मी डॉक्टरकडे गेली आणि ठीक आहे, एवढं काय असं जास्त लागलं नाही आहे बट लागलं मला. 2 hours later. चल लेट झालाय, चलो जल्दी. सो गाईज आता आम्ही निघतोय. जसं की मी तुम्हाला मगाशी बोललेली की आम्हाला स्टार बाजारला जायचं आहे ग्रॉसरी शॉपिंगसाठी. सो आता आम्ही चाललो ग्रॉसरी शॉपिंगसाठी. लाईट घालू की राहू दे? चिट्टी विसरलो. एव्हरी टाइम तेच होतं. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही मम्मीला घेऊन चाललो आहे हळूहळू. मम्मीला पण घेतलं आहे. सो मम्मीला हळूहळू धरून आम्ही घेऊन जाऊ. हा ना मम्मी, कसं वाटतं तुला आता? खूप दिवसानंतर मम्मी व्हिडिओमध्ये आलेली आहे. थोडंसं बरं वाटतं मम्मीला. सो म्हणून आम्ही मम्मीला घेतलं आहे. हळूहळू तिला घेऊन जाऊ. डायरेक्टली ऑटोनेच जायचं आहे आणि नंतर मग घ्यायला आम्हाला भाईसुद्धा येईल गाडी घेऊन. सो या चला. इथे आलेलं आहे धुरवाळा नाही धुरवाला ॲक्च्युली. आम्हाला फायनली ऑर्डर भेटलेली आहे आणि
चालत येते, कारण की हार्डली जास्त डिस्टन्स पण नाही तरीसुद्धा ते लोक आता मी मम्मी आणि बहिणी आम्ही चालतो ऑटोने आणि माझा भाऊ इथे चालतो. आणि बघा आलं आहे पण स्टार बाजार. सो जास्त लांबसुद्धा नाही आहे तरी पण चला गाईज आम्ही आलो आहे. गाईज आम्ही आलेलो ग्रॉसरी शॉपिंग करायला, पण तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता दाखवते. ग्रॉसरीपेक्षा आमची आधी आहे ना जी भाजी वगैरे व्हेजिटेबल्स वगैरे त्याची फ्रूट्स वगैरे त्याची शॉपिंग ऑलरेडी खूप झालेली आहे आणि त्याचं स्वतः पॅकिंगसाठी आम्ही उभे आहोत लाईनमध्ये. सो हे बघा एक पूर्ण जी ट्रॉली आहे ती पूर्ण भरलेली आहे त्यानेच. आणि इथे पण आहे थोडंसं. आणि इथे आता हे सगळं ऑइल वगैरे चीज अँड ऑल आणि हे तांदूळ गहू साखर वगैरे हे सगळं आता आम्ही इथून घेतोय. पॅकिंग करायचं थोडं बाकी आहे. हे वाले काजू हे चीजवाले जे काजू आहेत ना ते प्रत्येक भाऊला पाहिजेत. सो आम्ही आता हे घेतोय. कधीपासून वेट करत येतो हे घ्यायचं. तर आम्ही चीजवाले काजू अजून काय घ्यायचं हां अक्रोड वगैरे हे सगळं घेतो इथून. थोडंसं ड्रायफ्रूट्स हे वेगळं काउंटर आहे आणि बाकी स्टार बटरचं हे वेगळं आहे. ह्याचे पैसे इथून जर तुम्ही काही घेतलं तर ह्याचे पैसे इथेच तुम्हाला पे करावे लागतात म्हणजे लागणार 100 ग्रामचा. टेस्ट करने के लिए नहीं मिलेगा. थैंक यू. है की मम्मी नाही मला वो कैसे आपको सौरा नसेल 215 घेते मग. वो भी देना सौरा काय घेते अक्रोड हे छान लागतात पण चीजवाला बघू शकता तुम्ही. आमच्या दोन्ही ट्रॉला एकदम फुल भरल्या आहेत कचाकच. हे बघा जसं की ॲज ऑलवेज अशाच भरतात तशाच आज पण भरलेला आहे. काहीच बघू शकतो तुम्ही आमच्या दोन्ही पण ट्रॉल्या आम्ही बिलिंग करून बाहेर आलो आहे आणि आता भाई येतो आहे आम्हाला घ्यायला, पण माहीत नाही कुठे आला आहे. बोललेला की 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तिथे आता होते सामानाची अरेंजमेंट. भाई आलेला आहे आणि सामान पण आमचं झालेलं आहे ठेवून. आता आम्ही चाललो आहे घरी. हां इकडे बेकार वास येतो ना. हां इथे काहीतरी आहे खूप बेकार वास येतो. चला आता चल बस चलो आता जाऊया घरी. बस बस वडापाव घेऊन आहे खायला. हां आपल्याला काय मागवलंय मम्मीला मागवलं हे काय मग चिकन चिली ड्राय चिकन लॉलीपॉप चिकन चिली ड्राय चिकन लॉलीपॉप चिकन चिली ड्राय आणि चिकन लॉलीपॉप. आणि मम्मी तुझ्यासाठी एग राईस ऑर्डर केला आणि मम्मी आता हा वडापाव एक खाईल आणि गोळी घेईल कारण तिची 9ची गोळी मिस झालेली आहे. सो हे खाऊन आता पटकन मम्मी गोळी घेईल घरी जाऊन आणि नंतर जेवेल. आणि तू जा वरती आम्ही येतो. हां तू वडापाव आणि ते घे आणि वर जा आणि तिकडे जाऊन मग तू वडापाव खा गोळी वगैरे घे. आता आम्ही ऑर्डर करतोय काहीतरी गाईस बाहेरून जेवायला कारण की वहिनी आज पार्टी देते. तिला एक अवॉर्ड भेटला त्याची. सो अर्धा आलंय पण ते आता आम्ही खाऊ आणि बाकीचं मेन कोर्समध्ये काय ऑर्डर करायचं ते आता आम्ही डिसाईड करतो. वा तर इकडे आपलं मस्त गरम गरम चिकन लॉलीपॉप आणि ड्राय चिकन चिल्ली आलेली आहे. म्हणजे खालूनच घेतली बाईनी येताना ते तुम्ही बघितलंच. स्टार्टर थिंग. सो आता आम्ही हे खातो पटापट पटापट. मी हा मोठावाला घेणार. तुम्ही या मम्मी हमारे यहाँ पे पेपर टेस्ट का किताब रखा हुआ था देखी हो? कौन सी होगा देखो बिहार के निकल देखो
आता इथे मी थोडंसं चिकन चिल्ली घेतलेलं आहे कारण की मग नंतर जेवायचं सुद्धा आहे आणि मला तर थोडं गोड खायची क्रेविंग झाली सो मी इथे चॉकलेट वेफर स्टिक घेतलेली आहे खायला आणि मम्मी खाते इथे तिची बिर्याणी अंडा बिर्याणी खाते आहे कारण ती चिकन नाही खात त्यामुळे तिच्यासाठी अंडा बिर्याणी मागवली आहे. झालेला आहे आमचा मेन कोर्स चिकन हंडी ना की मटका हंडी काय नाव आहे याचं? मटका हंडी. मटका हंडी बॉक्समध्ये मस्त पॅक करून दिली आहे. हे हां हां आहे. हे काय सलाड कांदा वगैरे ह्या रोटी आहेत. गरम आहे. मटका बघा मटका चिकन हंडी. एवढ्याच चपात्या आहेत. भरपूर तुला वाटतं तेवढं भरपूर झाल्या. थांब ना आपण ओपन करून बघूया ना. अजून माझा भात नाही मी लगेच कुकरला 5 मिनिटात भात होतो. हे सुकलेलं नाहीये पीठ लगेच ओपन होईल. हा गरम आहे मटका. चला ओपन करा मटका. या बॉक्स मध्ये काय न्यायचं? उद्यापासून डब्बा न्यायचा. थांब हे प्लेट्स काढते व्यवस्थित कर. वाव इथे आपला मटका जे ओपन झालेलं आहे आणि स्मेल सो गुड गाईज. खरंच यामध्ये अर्धा मटके आहे पण तुम्ही ऑइल पण बघू शकता की खूप एकदम मस्त वरती ऑइल आलेलं आहे. मोठा चमचा. वास मस्त येतोय आणि यामध्ये रामेन आहे. एक मोठा चमचा मोठा. वाव बघू शकता वाफ येते. तर मी घेतलेलं आहे आता माझं प्लेट वाढून 2 रोटी आणि आपलं मटका चिकन हंडी आणि थोडेसे अनियन्स वगैरे त्यासोबतच भेटलेत. चला आता एक टेस्ट करून बघूया आपण. हे आहे रामेन आणि दिस इज फॉर वहिनी कारण की तिला रामेन खायचं होतं आज बिकॉज शी लाईक्स रामेन. सो गाईज जसं की तुम्ही बघितलं की आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज आम्ही बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं होतं. काय केलं होतं तुम्ही बघितलंच. सो टेस्टी होतं म्हणजे रोटी आणि ते मटका हंडी आम्ही बाहेरून मटका चिकन हंडी आम्ही बाहेरून ऑर्डर केलेलं पण मला एवढी नाही आवडली मटका चिकन हंडी बिकॉज थोडीशी मला असं स्पायसी जास्त आवडतं. सो ते थोडंसं म्हणजे फिक्का आणि थोडं काय बोलतात गरम मसालाचा टेस्ट वगैरे त्यामध्ये थोडा जास्त होता. सो इतकं मला नाही आवडलं बट या सो बस आजचा दिवस असा होता माझा. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर का आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. दोन्ही गोडपान आहेत ना? थोडे असतो गोडपान नाही कारण मला वाटलं एक दुसरं आणलं असेल तर. आता इथेच योगनी माझ्यासाठी आणि वहिनीसाठी गोडपान आणलेलं आहे कारण की त्याला आम्ही सांगितलं होतं आणायला. गोडपान एवढं मोठं मी हाफच खाणार आहे. बघू पहिले कसं आहे. चावायला आता कठीण जाईल. वाव थांब फोटो काढू द्यायचंच पकडून. केसरयुक्त मिठा पान. केसरयुक्त मिठा. केसर टाकले. अरे तर खाल्लंच नाही मी. बस अगर प्रोजेक्ट रिलीज हो गया तो फर्स्ट क्वार्टर